कारण मला एक हवं होतं, की मला एक फिक्स इन्कम सोर्स हवा आहे. म्हणून मी जॉबच्या मागे होते आणि मी लिटरली 100 पेक्षा जास्त वेळा त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर केला असेल. मला तो आवडायचाच नाही. मी झोपले होते, उठले तर माझ्या बहिणींचे 100 मिस कॉल. म्हटलं एवढे मिस कॉल काय झाले? आता पुरणपोळीच बघ ना, सगळीकडे बनली जाते, पण किती वेगवेगळे प्रकार आहेत. कुठे एकदम भरपूर पुरण भरून एकदम जाड असते, कुणाकडे एकदम कागदासारखी पातळ. मांडणे म्हणतो आपण त्याला. एका ठिकाणी घेतलं मी 2-3 महिने वापरलं, पण त्याने फरक नाही पडला. नंतर समजलं की ते ॲक्चुअल कोल्ड प्रेस ऑइल नाहीच आहे. मला आठवतंय 81 सबस्क्रायबर्स होते माझे आणि शाळेत जाताना बघितलं होतं. रात्री पण मी म्हणाले होते की आता आठवड्यात 100 होतील बरं का. उठलं की प्रश्न पडतो की अरे आज काय करू? आणि खरं सांगते प्रत्येक बाईला हा प्रश्न पडतो आणि त्यामुळं काय होतं, त्यामुळं खरं तर स्वयंपाकाला उशीर होतो. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाडीच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्हाला इंटरव्ह्यू लक्षात आलं असेलच की आज आपल्यावर कोण आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सरिताताई म्हणजेच सरिता किचन्समधून सरिता पदमन. सो आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या जर्नीबद्दल, कुकिंगबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल खूप साऱ्या प्रमाणात आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार ताई, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्कार. सगळ्यात पहिले तर तुम्ही थोडे आजारी आहात, तरी पण आलात, आम्हाला टाईम दिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आमची आई, आमची वहिनी, आमची बहीण सगळी तुम्हाला फॉलो करतात. थँक आणि जेव्हा त्यांनी सांगितलं ना की मी चाललोय सरिताताईंकडे आज शूटला, तर त्यांना खूप आनंद झाला. सो तर मग आम्हाला तुमच्या जर्नीबद्दल बरं काही जाणून घ्यायचं. तर मग सुरुवात आपण करू की सरिताज किचन याची सुरुवात कशी झाली? त्याला त्याआधी प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या घरात सगळेजण ट्राय करतात, तर तुम्हाला ते आवडतं का? खूप जास्त. ताईचे म्हणजे एक कसं ना की घरात एक वेगवेगळे प्रयोग होतात जे तुमचे व्हिडिओ बघून. आईने मध्ये खूप काही ट्राय केले तुमचे व्हिडिओ बघून. आणि म्हणजे मला माहित नव्हतं की ती तुम्हाला फॉलो करते. मी सहज तुम्हाला मेल टाकला होता, मेसेज टाकला होता. जेव्हा ती सांगितलं काल मी की तुमच्याकडे चाललोय, तेव्हा तिला कळलं की आपण भेटणार आहे म्हणून. तो पण तिला माहीतच नव्हतं. आपण नक्कीच भेटायला आवडेल मला. नाही, आपण कधीतरी तिची परत इच्छा आहे. भेटूया. तिची आहे ना, आता ती म्हणली मला की पॉडकास्ट शूट झाल्यानंतर मला एक व्हिडिओ कॉल करतो निदान. ओके. तर मग तोच आपला प्रश्न की सरिताज किचनची सुरुवात कशी झाली? म्हणजे काय विचार होता याच्या मागचा? खरं तर सरिताज किचन सुरू करताना कुठलाही असा पूर्वविचार झालेलाच नव्हता. कारण 2018च्या सुरुवातीपर्यंत YouTube काय हेच मला माहिती नव्हतं. आणि म्हणजे माझा नवरा डिफेन्समध्ये होता. आम्ही अंदमानमध्ये 4-5 वर्ष होतो. तर तिथं नेटवर्कच नव्हतं. त्यामुळं मग आम्हाला हे माहितीच नव्हतं की YouTube इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. आणि मग त्यामुळं जेव्हा मी पुण्यात आले, मला जॉब करणं हाच एक माझा उद्देश होता. आणि त्यामुळं मग कुठेतरी YouTubeवर इतके लोक आहेत, म्हणजे फक्त लहान मुलांची गाणी वगैरे माझा मुलगा बघायचा एवढंच. पण YouTube काहीतरी असं डोक्यात फक्त नाव होतं, पण डिटेलमध्ये काहीच माहिती नव्हतं. सो मी याच्यावर कधी विचार केला नाही. माझ्या बहिणीचा चॅनल होता, तिने मला सांगितलं असं-असं कर. सो मला ते कुठेतरी पटायचं नाही. आणि मग कारण मला एक हवं होतं, की मला एक फिक्स इन्कम सोर्स हवा आहे. म्हणून मी जॉबच्या मागे होते. आणि मला वाटतंय, की आपण जनरली थोडासा सिक्युअर जो मार्ग आहे तोच निवडतो. बरोबर. पण त्यानंतर मग असे काही सिच्युएशन्स आल्या, की मला माझा जॉब सोडावा लागला. त्यावेळी मग मी हळू टीचिंग करत होते. त्यानंतर माझा केटरिंगचा बिझनेस होता आणि मग त्यातून मग माझ्या बहिणीने फोर्स केला म्हणून आम्ही हे चॅनल सुरू केलं आणि अशा पद्धतीने चॅनलची सुरुवात झाली. मी अगदी फक्त 1 महिन्याचा ट्रायल घ्यायचा म्हणून 1 महिना वेळ दिला होता आणि आता इथपर्यंत पोहोचलेली आहे. वाह! तर मग पहिली रेसिपी कोणती होती आठवते का? जी शेअर केली होती YouTubeवर? हो, पहिली रेसिपी होती डाळिंबाचा ज्यूस. मी म्हटलं त्याप्रमाणे, की म्हणजे खूप हसत-खेळत अगदी एका मिनिटात ठरलं आणि आम्ही रेसिपीला सुरुवात केली असं झालेलं आहे. कारण माझी बहीण खूप मागे लागली होती, की "तू एवढा छान स्वयंपाक करतेस, इतक्या प्रदेशांमध्ये तू फिरलेली आहेस, तिथलं सगळं तू शिकून घेतलंयस. शिवाय माझा केटरिंगचा बिझनेस पण काहीतरी करायचं, ॲक्टिव्ह राहायचं म्हणून मी केटरिंग चालू केलं होतं. सो इतकं सगळं करतेस तर YouTubeसाठी ट्राय करून करायला काय हरकत आहे तुला?" पण त्यावेळी माझं स्कूल पण चालू होतं, कारण मला असं काहीतरी हवं होतं, की मुलांना सांभाळून मी माझं काम करू शकते. सो स्कूल आणि केटरिंग. सो ती म्हणाली, "एकदा ट्राय कर, हरकत काय?" ती 1 दिवस आली होती माझ्याकडे आणि ती दुसऱ्या दिवशीपर्यंत 2 दिवस राहणार होती. ती म्हणली, "चल, तुला कुठलीच इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, बरोबर? मग करायला काय हरकत आहे?" मी म्हणलं, "ठीक आहे, मी 1 महिन्याचा वेळ देणार.
बघूयात, नाही झालं तर उगाचच कशाला वेळ वाया घालवायचा आहे. आणि मग ती म्हणे, "काय करूयात?" मी म्हटलं, "डाळिंब पडलेली आहे, त्याचा ज्यूस करू." कारण मी खरंच अजिबातच इंटरेस्टेड नव्हते याच्यामध्ये. आणि मग आम्ही डाळिंबाचा ज्यूस केला आणि ती रेसिपी आमची शूट झाली आणि ती करताना पण बरेच मजा आली. झालं असं की म्हणजे ती म्हणाली, की "हां, आता हे असं कर, तसं कर" आणि मला ते खूप असं फनी वाटत होतं, की हे काय असं. पण जेव्हा मला तिने ते शूट केलं, कसं शूट करायचं, अँगल्स कसे घ्यायचे, हे अगदी 1-2 तासात सांगितलं. कारण रेसिपीमध्ये ज्यावेळी तुम्ही एकदम बेसिक लेव्हलवर शूट करता ना, त्यावेळी तुम्हाला फार असं काही म्हणजे प्रोफेशनली शूट करण्याची तुम्ही अजिबातच करत नाही, मला माहिती. कारण सुरुवातीला आपण मोबाईलवर शूट करतो आणि मग त्यानंतर सेम डेला तिने मला शिकवलं, की संध्याकाळच्या वेळी, की एडिटिंग कसं करतात फोनवरच. आणि एक डिव्हाइस फ्रेंडली मी होते म्हणजे की आपल्याला डिव्हाइस कसा वापरायचा माहिती असलं की आपण पटकन शिकतो. आणि मग ते शिकवलं आणि आता म्हणाली, "मी तुला सगळं शिकवलंय, आता उद्यापासून तुझं तू कर." पण त्याला व्हॉईस ओव्हर करायचा होता. सो ती मजाच वेगळी होती आणि व्हॉईस ओव्हर करत असताना कोणी नव्हतं. माझा मुलगा शाळेमध्ये गेला. माझी पण शाळेला त्या दिवशी सुट्टी होती आणि त्यानंतर मी ठरलं की चला मुलाला शाळेतनं येईपर्यंत आपण व्हॉईस ओव्हर करायचा. 3 तास का 4 तास वेळ होता माझ्याकडे. मी 4 तास फक्त त्या 3 मिनिटाच्या व्हिडिओला व्हॉईस ओव्हर करत होते. कारण मला ना लहानपणीपासून वक्तृत्वाची खूप आवड होती. त्यामुळं कुठल्या शब्दांवर भर द्यायचा, कुठला शब्द नीट आला पाहिजे, तर रेसिपीपेक्षा मी त्याच्यावर जास्त भर द्यायचे आणि मी लिटरली 100 पेक्षा जास्त वेळा त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओला व्हॉईस ओव्हर केला असेल. मला तो आवडायचाच नाही आणि मी तो हिंदीतून करत होते. शेवटी म्हणलं चला माझी बहीण म्हणायची, की "मराठीतनं कर." त्या दोघींचे चॅनल हिंदीमधून होते. मी मराठीतनं करायला लागले आणि मग ते जास्त मला स्वतःला आवडलं आणि कनेक्टिंग वाटलं आणि मी फक्त 5 ते 6 वेळा मराठीत व्हॉईस ओव्हर केला आणि मी म्हटलं, "नाही, मला मराठीत चॅनल चालू करायचा आहे." आणि अशी सुरुवात झाली आणि तो पहिला व्हिडिओ होता, ज्याला मला वाटते माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त वेळ दिला असेल. वाह! माझं पण कसं होतं, पहिले कोडिंग चॅनल होतं ना, तर मग तेव्हा माझा पहिले 2 ते 3 व्हिडिओ, मी 1 व्हिडिओ शूट करायला 2 दिवस लागले. आणि एडिटिंगचा तर विषय बाजूलाच ठेवून द्यायचा. एडिटिंगला खरं तर जास्त वेळ जास्त वेळ लागतो शूट बॅक. कारण आपण शूट करताना हे पण करू, ते पण करू असं करतो आणि मग एडिटिंगमध्ये कळत नाही, की अरे खूप बसवायचं कसं? सो ते एक स्किल आहे. बरं, तर मग पहिली कोणती रेसिपी होती जी व्हायरल झाली? म्हणजे पहिला कोणता व्हिडिओ होता आठवतंय? हो. ती तर म्हणजे मी म्हटलं ना, की मी 1 महिन्याचा वेळ देणार आहे असं ठरवलं होतं आणि कदाचित प्रत्येकाचं नशीब म्हणतो ना आपण, की आपल्याला जे करायचं नसतं ना, कदाचित ती ते गोष्टी तुम्हाला त्याच्यात जास्त यश मिळतं आणि कारण मला असं वाटतं, की ते स्किल तुमच्यात असतं, फक्त तुम्ही कुठेतरी मनापासून तयार नसता आणि असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. मी म्हणत होते, की मला कुकिंग आवडायचं भरपूर आणि लग्नानंतर जे काही मला जमायला लागलं हळू-हळू छान-छान सगळं. त्यामुळं मग असं वाटायचं, की हां, मला येतं पण YouTubeकडे जायचं असं मला अजिबात वाटलं नाही. कारण मी म्हटलं, की फिक्स इन्कम नव्हता तिथे आणि मी अशा कंडिशनमध्ये आम्ही होतो, की आम्हाला फिक्स इन्कमची गरज होती. सो मी म्हटलं, की मी शाळा करत होते, मी केटरिंग करत होते, त्यातून फिक्स इन्कम मिळतोय. 1च महिना ट्राय द्यायचा. कारण मला असं वाटायचं, की याला मी वेळ दिला तर इकडे कुठेतरी फोकस हलेल माझा. म्हणून म्हणलं 1 महिन्याचा वेळ देऊ. पण माझी एक सवय आहे, की एखाद्या गोष्टीत उतरलं, की त्याच्यामध्ये 100% देऊनच तुम्ही ट्राय करा. केलं पाहिजे. नाही यश मिळालं तर बाहेर पडा. म्हणजे मी तशा विचारांची आहे. सो 1 महिन्याचा वेळ होता. मी 9 ऑगस्टला माझा पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता, जो डाळिंबाचा ज्यूस आणि मी म्हटलं, की चला आता बघूयात 1 मिनिट एका महिन्यात काय होतंय. मी जसा वेळ मिळेल तसं-तसं पोस्ट करायचे व्हिडिओज, शूट करायचे. कारण दोन्ही गोष्टी आणि परत ही तिसरी गोष्ट हे जमायचं नाही. आणि 8 सप्टेंबरला मी खरं तर गणपती आले होते आणि उकडीचे मोदक केले. मी विचारात होते, की कारण एक अंदाज नसतो जेव्हा नवीन क्रिएटर असतो, की किती दिवस आधी तो व्हिडिओ पोस्ट केला पाहिजे. मी ऑलमोस्ट 12-13 दिवस आधी गणपतीचा तो व्हिडिओ पोस्ट केला होता आणि मी कन्फ्यूज होते, की करू की नको, करू की नको? एवढे दिवस आधी चालतं का? गाईड करायला कोणीच नाही कारण बहिणींचे चॅनल पण नवीनच होते. सो मी म्हटलं चला करूया आणि मी रात्री 12 वाजता तो व्हिडिओ पोस्ट केला. म्हणजे तेव्हा कळायचंही नाही, की कुठल्या टाईमला ती टाकायचं. 12 वाजता. आणि फक्त कारण मला वेळच नाही मिळायचा. रात्रीच एडिटिंग करा, रात्रीच व्हिडिओ करायचा आणि पोस्ट करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शाळेला गेले आणि दुपारनंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला. सो तर मग असं कसं काय आलं नेमकं, की त्यावेळेस असं काय होतं, की तो व्हायरल झाला इतक्या पटकन? नाही म्हणजे आणि मला मग कमेंट्स यायला लागल्या. त्यावेळी खरं तर मी आजारी होते तेव्हा पण.
म्हणजे इकडे मला व्हायरल झाला होता आणि तिकडे माझा मोदकाचा व्हिडिओ पण व्हायरल झाला. मी झोपले होते, उठले तर माझ्या बहिणींचे 100 मिस कॉल. म्हटलं एवढे मिस कॉल काय झालं? मी जे दुपारी झोपले शाळेतनं आल्यावर, संध्याकाळी 5 वाजता उठले आणि म्हटलं काय झालं असेल? मी घाईघाईत तिला फोन केला. मोबाईलकडे बघितलं पण नाही. डायरेक्ट म्हणजे दुसरं काहीच ॲप वगैरे उघडलं नाही. कारण जनरली यूट्यूबर्स असतात ते आपलं ॲप उघडतात. आज काय चाललंय बघू असं तसं. ती म्हणे, "अगं तुझे व्हिडिओचे व्ह्यूज बघतीयेस का? तुझे सबस्क्रायबर्स किती पटपट वाढतायत." मला आठवतंय 81 सबस्क्रायबर्स होते माझे आणि शाळेत जाताना बघितलं होतं. रात्री पण मी म्हणाले होते, की आता आठवड्यात 100 होतील बरं का. आणि मी झोपेतनं उठून बघते तर ते 200च्या वर काउंट गेला होता. तो 200 किती 500च्या वर काउंट गेला होता. मी म्हणलं एवढं कसं काय वाढायला लागलंय? आणि मला व्हायरल होणं वगैरे असलं काहीच माहिती नव्हतं. कारण अगदीच महिना पण नव्हता झाला. मग समजलं की मोदकाच्या व्हिडिओजला खूप कमेंट्स येत होत्या. मुख्य म्हणजे जे मला खूप लहानपणीपासून आवडतं अजूनही वक्तृत्व. तर त्याच्यावर मी जास्त फोकस करायचे. मी तेव्हा पण म्हणाले. तर माझं बोलणं लोकांना खूप आवडायचं, की तुमचे उच्चार खूप चांगले आहेत. तुम्ही खूप छान बोलता, लयीमध्ये बोलता. कारण ती लय पण जर तुमच्या ह्याच्यात असेल ना, तरी लोकांना ते आवडतात. कारण मी समोरून दिसत नव्हते तेव्हा. फक्त माझा हात आणि कढई वगैरे दिसायचं. सो ते लोकांना खूप आवडलं आणि दुसरं म्हणजे स्टेप बाय स्टेप जे काही सिस्टमॅटिकली सांगण्याची पद्धत आवडत होती आणि मग ठरवलं की हां, हेच मला करायचंय. जमतंय. कारण जे स्वप्न मी लहानपणी बघत होते, की मला रेडिओमध्ये जायचंय, वक्तृत्व आवडायचं म्हणून. कारण मला त्यावेळी दुसरं काही रेडिओ आणि आकाशवाणी एवढ्या 2च गोष्टी होत्या. तर कुठेतरी या मार्गे मी माझं स्वप्न पूर्ण करू शकत होते. वाह! बरं तर मग घरच्यांचा सपोर्ट कसा होता? कारण तुमचे मिस्टर सुद्धा इथे आता बसलेले, सर सुद्धा बसलेले. मग त्यांनी कसं तुम्हाला सपोर्ट केला किंवा तुमच्या घरून काय सपोर्ट होता? मला माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे ना, लग्नाच्या आधीपासून. एकतर आमचं लव्ह मॅरेज आहे आणि आधीपासूनच माझे सासरचे असतील किंवा नवऱ्याचा सपोर्ट खूप चांगला होता. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता. फ्रीडम आहे तुम्हाला डिसिजन घ्यायचं. फक्त घरचे म्हणायचे, की "आम्हाला फक्त एकदा सांगत जा, आम्ही हे करतोय." आणि नवऱ्याचा सपोर्ट म्हणाल तर नवरा पहिल्यापासूनच सपोर्टिव्ह आहे. माझा नवरा मला फक्त एकच म्हणायचा, की "तुला जे करायचं माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तुला जे करायचंय ते कर. फक्त मला एकदा सांगत जा, की मी हे करतेय म्हणून." आणि प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट मिळाला. मग ते जॉब करायचं असेल, कुठलाही केटरिंग करायचं असेल. केटरिंगला पण सगळ्यांना वाटत होतं, की तुला जमेल का एवढा मोठा स्वयंपाक? पण लग्नाच्या आधी मला सवय होती त्यामुळं मला काही वाटायचं नाही, पण त्यांना टेन्शन वाटायचं. पण ठीक आहे, तुला वाटतंय तू करू शकतेस तर तू कर. आमची काही मदत लागली तर तू सांग. असं एवढा सपोर्ट असला तरी पुरेसा असतो. बरोबर. आणि चॅनलच्या बाबतीत म्हणाल तर मी म्हटलं, की मला स्वतःलाच माहिती नव्हतं, की आज मी चॅनल उघडणार आहे किंवा शूट करणार आहे. एक 5-6 व्हिडिओ झाल्यानंतर मी सांगितलं, की असं मी करतीये. माझा नवरा पण "हां, काहीतरी करतीये ही बाबा" असं. आणि मग ज्यावेळी 7-8 व्हिडिओ शूट झाल्यावर मी दाखवलं, की हे असं-असं मी करतीये बरं का. आणि मग 81 सबस्क्रायबर्स होते. त्या आदल्या दिवशी रात्री आम्ही डिस्कस केला. तर 100 होतील पुढच्या आठवड्यात वगैरे, वगैरे. सो असा सपोर्ट, की कुठलाही हे करू नको, ते करू नको असं नाही. पण तुला काही मदत लागली तर मला डेफिनेटली सांगू शकतेस. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. चांगलं काम करत असशील तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. सो असा सपोर्ट मला वाटतं प्रत्येक महिलेला एवढा जरी मिळाला ना, मिळायला तरी पण पाहिजे. खूप आहे. मॉरल सपोर्ट पाहिजे असतो फक्त. हो. बाकी मग सगळं करतो आपण. तुम्ही तर ठीक आहे आता बरं तर मग तुम्ही म्हणजे शाळा आहे तुमची किंवा केटरिंगचा बिझनेस होता. मग YouTube आलं. मग हे कसं मॅनेज केलं? टाईम एवढं सोपं नाही मॅनेज करणं. मला खरं तर लहानपणीपासूनच बऱ्यापैकी टाईमवर काम करायची सवय आहे. माझी आई पण मला ओरडायची, "काय हिचं असतं?" एकतर म्हणजे असंच बालपण गेलेलं आहे, की ज्याच्यात खेळण्यापेक्षा जास्त जबाबदारीच जास्त पडली होती, लहानपणीपासूनच. आणि त्यामुळं मग एक-एक गोष्टी कशा दिवसातनं अ, म्हणजे संपवायच्या, ते काम कसं संपवायचं याच्यावर अगदी लहानपणीपासून मी आईला बघत आली आहे, की आई कशी करायची, हे एवढ्या वेळात, ते तेवढ्या वेळात, सगळं म्हणजे अगदी वेळेवर. आणि मग ते कुठेतरी आपल्या मनामध्ये आपण जरी नाही केलं तरी डोळ्यासमोर कोणीतरी करतं. लहान मुलं तशीच शिकतात. सो ते मी बघितलेलं आहे. त्यानंतर ज्यावेळी मी जॉब करायचे, मी Infosysमध्ये होते 4-5 वर्ष आणि तिथं पण तुम्हाला या वेगवेगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. सो तिथून थोडी मदत झाली. शिवाय त्यानंतर नवरा डिफेन्समध्ये. तो एकदम डिसिप्लिन म्हणजे सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम झाल्याच पाहिजेत. त्यामुळं तिथून पण एक डिसिप्लिन अंगामध्ये आले आणि त्यानंतर स्वतःमध्ये पण काही आपल्यामध्ये अशा असतात, की आपल्याला सगळं ते टाईम टू टाईम झालेलं आवडतं. शिवाय हे सगळ्या बाकीच्या गोष्टी यामुळं कुठेतरी अगदी सगळ्या गोष्टी वेळेवर करण्याची सवय होती. त्यामुळं मग त्यावेळी म्हणजे ते खरं तर खूप
म्हणजे जास्त व्हायचं माझ्यासाठी, कारण मी त्यावेळी प्रेग्नंट पण होते. सो म्हणजे प्रेग्नन्सीचा पहिला दुसरा महिना आणि मग ह्या सगळ्या गोष्टी. सो हळू ते टाईम मी मॅनेज करत गेले. रात्री 2-2 वाजेपर्यंत एडिटिंग. आता याच्यावर आई-बाबा आता मला ओरडतील कारण अजिबात टाईम मॅनेजमेंट माझ्या माझ्या आयुष्यात. मी कधीही काही करतो. अजिबात नाही. फक्त सकाळी फक्त उठायचं टायमिंगवर बाकी म्हणजे तिचं 6 वाजता उठतो मी. त्याच्यानंतर दिवसभर मी कसाही म्हणजे कधी एडिटिंग करेन, कधी शूट करेन, कधी काही होतं. टायमिंगचा अजिबात भरोसा नाही. ते मी रोज बोलणे करतो घरी. बरं तर मग म्हणजे शूटिंग करणं, एडिटिंग करणं वगैरे हे तुम्हीच करता का मिस्टर का कसं कोण करतं? नाही, आधी तर मीच करायचे, एकटी होते तेव्हा. मग त्यावेळी पण आता माझी टीम आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 12-13 लोक आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त आता कंटेंटवर जास्त फोकस करते आणि बाकीच्या गोष्टी मग टीमलाच सोपवलेल्या आहेत पूर्ण. सुरुवातीला मी एकटी करायचे. त्यावेळी मग असं होत नव्हतं. आता काय होतं, की सगळ्या गोष्टी टीम जेव्हा तुम्हाला म्हणतो ना, की काम वाढवायचं असतं. जेव्हा तुम्ही एकट्या करता ना, त्यावेळी तुम्ही खूप छान क्वालिटी कंटेंट देऊ शकता. पण तोच-तोपणा त्याच्यामध्ये राहतो कारण तुम्ही एकटे असल्यामुळे लिमिटेशन्स येतात. बरोबर. तुम्ही काही करू शकत नाही फार. पण हळू-हळू जर तुम्हाला ग्रो व्हायचंय, तर या गोष्टी सोपवल्या पण पाहिजेत. त्यासाठी तुमची टीम असेल, मग कुठल्या गोष्टी सोपवायच्या, कुठल्या स्वतःजवळ ठेवायच्या हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि त्यामुळे आता बऱ्यापैकी गोष्टी मी माझ्या टीमवर सोपवलेल्या आहेत आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या गोष्टी करायला वेळ मिळतो. सो आता सध्या फक्त शूट करणं म्हणजे कंटेंट ठरवणं आणि स्वतः उभं राहून शूट करणं, रेसिपी बनवणं एवढंच माझं काम आहे. बाकी गोष्टी पूर्ण टीम करते. ओके. तर मग रेसिपी जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता कोणत्या पर्टिक्युलर व्हिडिओ करता, तर मग तिची कशी प्रोसेस असते? काय विचार करून म्हणजे आता आता ही रेसिपी करू असं काय काय असतं? तर आता आधी कसं व्हायचं, ज्यावेळी मी एकटी होते, त्यावेळी फार असं एकदम बँक तयार करता येत नव्हती व्हिडिओची किंवा रेसिपीची. आता काय होतं, की मग त्यावेळी एका आठवड्याचा कंटेंट शूट करा आणि जसं वेळ मिळेल तसा पोस्ट करा, असं मला समजायचं. त्यावेळी फक्त एक अंदाज आला होता, की कुठल्या वेळेत टाकला पाहिजे, अंदाजे किती आधी व्हिडिओ टाकला पाहिजे, एखादा सण आला किंवा सीझन आलाय. तर त्यामुळं मग फक्त एक 2-3 दिवस आधी कारण ज्यावेळी तुम्ही एकट्या करता त्यावेळी छान क्वालिटी देऊ शकता. पण तुम्हाला फार वेळ नाही मिळत. सो 2-3 दिवस आधी शूट करा, दुसऱ्या दिवशी एडिटिंग, तिसऱ्या दिवशी व्हॉईस ओव्हर आणि पोस्ट करायचं, असं. पण आता मग आम्ही काय करतो, टीम आहे तर त्याचा वापर पण झाला पाहिजे. कारण तुम्ही इन्व्हेस्ट केलंय त्याच्यावर. सो त्याच्यातून तुम्हाला काहीतरी त्याचं बेनिफिट मिळालं पाहिजे. सो मग 1 ते दीड महिना आधीच सगळा कंटेंट शूट करून तयार असतो. आणि मग रेसिपी शूट करत असताना आता तुम्ही जर 2 महिने आधीच तो कंटेंट तयार करायला बसलाय, लिहायला बसलाय, तर मग तुम्हाला एक अंदाज असला पाहिजे, की 2 महिन्यांनी काय येतंय. मग तो सीझन बदललाय किंवा मग एखादा सणसूद येतोय किंवा कुठलीही गोष्ट असेल. उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही फेब्रुवारीमध्ये मी कंटेंटवर काम करायला असते, तो जूनचा कंटेंट असतो. मग जूनमध्ये मुलांच्या शाळा चालू होतात, पावसाळा चालू होतो. मग त्या संदर्भातल्या काही रेसिपीज आहेत का? या सगळ्याचा म्हणजे प्रत्येक पदार्थाला एक थॉट प्रोसेस असते, की जर मला ही रेसिपी टाकायची आहे, तर ती मी का टाकतीये? म्हणजे सगळं असं नाही, की सगळं मी सीझनलच टाकणार. त्यामध्ये काही अशा पण रेसिपीज असतात, ज्या एव्हरग्रीन आहेत. म्हणजे त्या आत्ता जरी टाकल्या, तरी पण लाँग लाँग रन करतील आणि म्हणजे मग तो बॅलन्स तिथं साधता आला पाहिजे. या पद्धतीने तो कंटेंट पूर्ण तयार होतो. त्याला एक 15 दिवस लागतात आणि त्यानंतर मग तो शूट व्हायला सुरुवात होते आणि ते एडिटिंग वगैरे या प्रोसेसला एक 20 दिवस जातात. अशा पद्धतीने साधारण एका महिन्याच्या कंटेंटला असं एक 20-25 दिवस पुरतात. हो. सो तो 2 महिने आधीच आमचा तयार असतो. मग कॅलेंडर समोर घेऊन बसा. 2 महिन्यांनी काय येतंय, कुठल्या दिवशी येतंय, मग ते कधी पोस्ट झालं पाहिजे, त्याची प्लेसमेंट कधी गेली पाहिजे, या सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा व्हिडिओ आधीच सगळं तयार असतो हो. 1-दीड महिन्यापूर्वी. हो, हो. ओके. तर मग शूट सुरू असताना एखादा पदार्थ फसलाय कधी असं वाटतंय? झालं कधी असं कधी? पदार्थ फसला असं कधी नाही झालं. पण कधी-कधी तो करताना मी सांगू शकत नाही. यामुळे 1-2 व्हिडिओज आम्ही पूर्ण स्किप केलेले आहेत. कारण मला एकदा असा अनुभव आला होता, की अ, याच खऱ्या अनुभवातनं आपण शिकत असतो म्हणलं ना, की कोणीतरी माझा पदार्थ बघितला. मी एवढं केलं होतं. त्यांनी 10 किलोचं केलं आणि त्यांचं फसलं. सो मी खूप घाबरले होते. म्हणजे मी डिसिजन घ्यायला खूप स्ट्राँग आहे. पण जेव्हा मी थोडीशी भित्रट आहे, कुठल्या बाबतीत माझ्याकडून काही चुकायला नको
आणि त्यामुळं मग मी खूप घाबरले त्यावेळी आणि अगदी माझा 10वा-12वाच व्हिडिओ होता. तेव्हा सुद्धा जस्ट माझा मोदकाचा व्हिडिओ व्हायरल होऊन काही दिवस झाले होते. मी घाबरले, की अरे बापरे! आता काय करू? त्या लोकांचं बिघडलं. मी चॅनल बंद करायचा डिसिजन घेतला होता आणि की नाही माझ्यामुळं कोणाचं बिघडायला नको. मला किती का पैसे मिळेनात. तर त्यावेळी मग मी ठरवलं होतं की नाही जर आणि मी परत चॅनल सुरू केला कारण बऱ्याच कमेंट्स आल्या की नाही छान आहे. आम्ही खूप मस्त केलं तुमचं बघून. मग म्हटलं की चला एखादी केस अशी असू शकते. पण म्हणलं की ते का झालं? त्याच्यावर आपण काम करूयात आणि मग ते परफेक्ट प्रमाण द्यायला मी चालू केलं. सोबतच तो पदार्थ बरोबर कसा होईल हे सगळं सांगतात. पण तो चुकतो का? हे सांगायला पण मी सुरुवात केली. त्यामुळे तुम्ही काय अव्हॉइड केलं पाहिजे? काय केलं पाहिजे सगळे सांगतात, पण काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा सांगायला सुरुवात केली. आणि मग तिथून मला एक कळलं, की आता जर मला याच्यामध्ये उतरायचंय, तर सगळं परफेक्शन आलंच पाहिजे. त्यामुळे जो पदार्थ खूप वेळा मी केलेला आहे, तो आम्ही डायरेक्ट शूटला उभे राहते आणि करते. पण एखादा पदार्थ नवीन आहे, ट्रिकी आहे, तर तो मी 2-3दा घरी ट्राय करते. त्यामुळे शक्यतो तो फसत नाही. फक्त कधी-कधी काय होतं, की छान पदार्थ झालेला असतो, पण कधी-कधी असतं ना, की आपल्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं आणि तो कन्वे होत नाही नीट. तर अशा वेळी मग 1-2 वेळा मी म्हटलं, की नाही हा व्हिडिओ आपण स्किप करूयात. असं झालंय. माझे एडिटर्स पण म्हणतात, की पदार्थ तर जमला. हां. म्हणलं पण मला सांगता नाही आलं. बरं मग तुम्ही म्हणलं की स्टार्टिंगला तुम्ही व्हॉईस ओव्हर करायच्या. तर मग आत्ता पण व्हॉईस ओव्हर करता का डायरेक्ट ऑन द स्पॉट रेसिपीवर बोलता का स्क्रिप्ट तयार असतं? तर आधी व्हॉईस ओव्हर होता. मग नंतर करायला लागलं, की आता टीम आहे. तर आपण तो वेळ वाचूयात. कारण जर मी फक्त शूट करणार आहे आणि परत व्हॉईस ओव्हर करतेय, तर परत तेवढा वेळ द्यावा लागणार. म्हणलं मग थोडंसं वेल इन ॲडव्हान्स आपण प्रिपेअर करून ठेवलं सगळ्याच गोष्टी. तर आपण ऑन द स्पॉट पण रेसिपी करू शकतो. कारण तेवढा कॉन्फिडन्स आला होता कॅमेरासमोर करण्याचा. सो मग आत्ताचे जे व्हिडिओज आहेत ते ऑन द स्पॉट असतात. कुठलीही स्क्रिप्ट नसते. कारण स्क्रिप्ट असली की मला जमतच नाही. कारण जेव्हा तुम्ही आवडीचं काम करता ना, तुम्हाला स्क्रिप्टची गरज नाही गरज लागत. नाही पडत. बरोबर. आणि स्क्रिप्ट केलं की ते कुठेतरी आर्टिफिशियल वाटतं. तुम्ही लोकांशी कनेक्ट होत कनेक्ट नाही. नाही होत. मला जे सुचतं ते मी बोलते माझ्या इंट्रोडक्शनमध्ये. आणि कधी-कधी मला आवडतं गप्पा मारायला. आता तुला बोलण्यातनं कळत असेल, तू एवढा प्रश्न विचारतो, मी इतकं मोठं बोलतेय. मला गप्पा मारायला आवडतं. त्यामुळे रेसिपीच्या मध्ये पण मला ती करता एखादा किस्सा आठवला, तर तो पण मी शेअर करते. आणि मग अशाच गप्पांमध्ये आमचे व्हिडिओज होतात. त्याच्यामध्ये कुठलीही स्क्रिप्ट नसते, काहीच नसतं. तुम्हीची व्हिडिओ पाहिलंय मी नाही का, की काही तुम्ही किस्से सांगता, काही तुम्ही शेवटी विचार सांगता काही बरोबर? हो. आता नवीन चालू केलं वाटतं विचार सांगता तुम्ही शेवटी हो. व्हिडिओ संपल्यानंतर बरोबर? तर मग आपल्या चॅनलवर तुम्ही कोणत्या प्रकारचे पदार्थ करण्यास फोकस करता? पारंपरिक म्हणा किंवा सगळे कव्हर करतात? काय सांगता? तसं तर सगळेच कव्हर करण्याचा प्रयत्न असतो. पण फोकस जास्त पारंपरिक पदार्थांवर असतो. मी म्हणलं ना, तो बॅलन्स ठेवतो आपण, की काही पदार्थ असे, की जे खूप हाताखाली पटकन होतील असे पदार्थ. काही पदार्थ पारंपरिक आणि काही थोडेसे असे फ्युजन असतात. कारण तुम्हाला जर तुमचा ऑडियन्स फक्त एक टिपिकल पारंपरिक पदार्थ बघणारा नाहीये. सगळ्या प्रकारचा ऑडियन्स तुम्हाला बघतो किंवा आजकालची जनरेशन आहे. मला तर वाटतं आजकालच्या जनरेशनसाठी खास मी पारंपरिक पदार्थ दाखवते. कारण ते त्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. पोहोचलेलं नाही. जे माहिती पण नसतं हो. मुलांना बऱ्याच. बरं तर मग आता तुम्ही काय म्हणता एक कुकिंग चॅनल चालवता. तर मग तुम्हाला अंदाज असेल की महाराष्ट्रात पारंपरिक पदार्थ जास्त चालतात का फ्युजन जास्त चालतं? महाराष्ट्रात त्याच्याबद्दल म्हणलं ना, तर फ्युजन बघायला आवडतात लोकांना. पण पारंपरिक पदार्थ जास्त कनेक्ट करतात आणि ते आवडतात लोकांना जास्त. कारण जरी मी आता खानदेशातून आहे. मी विदर्भातला एखादा पदार्थ दाखवला, तर तो बऱ्यापैकी कुठेतरी मिळता-जुळता असतो त्यांच्या इकडच्या एखाद्या रेसिपीला. त्यामुळं आता पुरणपोळीच बघ ना, की सगळीकडे बनली जाते, पण किती वेगवेगळे प्रकार आहेत. कुठे एकदम भरपूर पुरण भरून एकदम जाड असते, कुणाकडे एकदम कागदासारखी हां, पातळ, पातळ. मांडे म्हणतो आपण त्याला. कोणाकडे तेलपोळी असते, कोणाकडे पीठ लावून केलेली पोळी असते. मग त्यामुळं ना पारंपरिक पदार्थच जास्त आवडतात बघायला, ते कनेक्ट होतात. कारण प्रत्येकाकडची पद्धत वेगळी असते, तरीसुद्धा आपण सगळे एकत्र असतो. कारण बरं. नाव तर पुरणपोळीच नाव तर असतं ना. पुरणपोळीच आहे. सो तुमच्या किचनमध्ये आम्ही पितळी भांडी जास्त बघितलेली आहे. तर मग तुम्ही ते स्पेशली त्याचा काय फायदा असतो किंवा काय त्याच्याबद्दल सांगता येईल तुम्हाला? मला ना अगदी खूप आधीपासनं पारंपरिक पदार्थ असतील किंवा कुठली पारंपरिक एखादा सण असेल किंवा काही पण असेल ना, याच्यावर कुतूहल खूप असतं, की हे असंच का केलं जातं?
मी आईला पण विचारायचे, "हे असंच का? याच दिवशी असं का करतात?" तर आई म्हणायची, "आजीला विचार." आता आजी काही माझी जराशी अशी ही होती. मी भ्यायचे आजीला खूप कारण आजी जरा स्ट्रिक्ट होती. तर विचारायची भीती वाटायची, पण आजी सांगायची, की असं असतं. पण आजीला फक्त त्याच्यामागचं एक काय म्हणतो त्याला, शास्त्रीय कारण माहिती नव्हतं. आध्यात्मिक मग कुठेतरी आध्यात्मिक बाजूच माहिती असायची. मला वाटायचं, की नाही असंच का पण करतात? ह्याच्यामागं काहीतरी वेगळं कारण असणं कुठेतरी असतं ना आपल्याला लहान मुलांना असे प्रश्न पडतात. क्युरिओसिटी असते मग प्रत्येकाला. हळू मग कळत चाललं, की वडाचीच पूजा का केली जाते आणि मग त्यामुळं मग कुठेतरी आपोआप जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळी 4-5 7-8 वर्ष मी जॉब नव्हते करत. मग त्यावेळी मग पुस्तकं वाच, मग कुठून तरी ही माहिती समज, ती माहिती समज आणि मग कळत गेलं, की आपल्या पारंपरिक गोष्टीच खरं तर आपल्यासाठी चांगल्या आहेत. अंदमानमध्ये असताना आम्ही एक सेशन अटेंड केला होता. तिथं फक्त महाराष्ट्र मंडळामध्ये अ, महाराष्ट्रीयन बायकांसाठी एक सेशन होता. आयुर्वेदिक डॉक्टरच होते ते आणि त्यांनी सांगितलं होतं, की आपण जिथं जातो तिथलंच अन्न का खावं? कारण ते तिथल्या वातावरणानुसार अ, आपल्यासाठी तयार केलेलं ते त्याची रचना केलेली असते वगैरे, वगैरे आणि त्यांनी अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तिथून मग कुठेतरी क्युरिओसिटी वाढत गेली, की आपण खरं तर आपल्याच गोष्टी जास्त फॉलो केल्या पाहिजेत. जे जिथं पिकतं तेच जास्त आपण खाल्लं पाहिजे. मग त्यामुळं मग म्हटलं हे तर अन्नाबाबतीत झालं. मग परत भांड्यांबद्दल पण मला क्युरिओसिटी वाढायला लागली. आणि मग पुण्यात जशी मी आले ना, त्यावेळी मग मी पितळी भांडी स्वतःच्या घरासाठी खरेदी केली आणि मग त्याचे बेनिफिट्स समजल्यामुळं आणि मग हळू व्हिडिओमध्ये वापरायला सुरुवात केली. त्याचे बेनिफिट्स काय असतात? आता भांड्यांचे बेनिफिट्स म्हटलं ना, आता आपली पारंपरिक भांडी पितळ, लोखंड आहे याच्यामध्ये किंवा काचेची भांडी पण येतात. तर या भांड्यांमध्ये म्हणलं ना, तर पितळी भांडी ही कधी कलई करून वापरली, म्हणजे त्याला जी कलई हां, असते, ते ते टिन कोटिंग असतं. ते कंपल्सरी असलंच पाहिजे. कारण असं म्हणतात, की म्हणजे मी काही आता त्यातली तज्ञ नाहीये. पण एक मला बेसिक माहिती कळालेली आहे, की त्यामध्ये तयार झालेल्या पदार्थांमध्ये जे काही पौष्टिकता आहे ती टिकून राहते. पण या उलट जे ॲल्युमिनियम आहे, जे सर्रास बऱ्यापैकी खूप वर्षांपासून आपण वापरतोय. ऑलमोस्ट 30-35 वर्ष झालं ॲल्युमिनियम वापरतोय. तर असं जेव्हा तुम्ही ॲल्युमिनियम घासता, तर ते हळू पातळ होत जातं आणि त्याचा एक गुणधर्म आहे, की ते तुमच्या पदार्थांमध्ये लीच होतं आणि त्यामुळं तो पदार्थाची पौष्टिकता कमी होते. किंवा तुम्ही नॉनस्टिक वापरता, तर त्याच्यावर जे टेफ्लॉनचं कोटिंग असतं. तुम्ही जर नॉनस्टिक वापरताय, तर त्यात तेल कमी लागतं, पण हळू-हळू ते टेफ्लॉनसुद्धा तुमच्या अन्नपदार्थामध्ये उतरतं. सो ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही. हे कुठेतरी मला कळायला लागलं आणि मग हळू मी पितळी भांड्याकडे वळले. म्हणलं नॉनस्टिक तर नकोच. मी पहिल्यापासून नॉनस्टिक वापरतच नव्हते. फक्त ॲल्युमिनियम वापरायचे, पण त्याचे हे तोटे आहेत हे माहिती नव्हतं. सो मी हळू पितळी भांड्यांकडे आधी घरामध्ये आणली, शिफ्ट झाले आणि त्यानंतर मग म्हटलं, की आपल्याला जर इतकंच आवडतं सगळं पारंपरिक करायला, तर मग स्टुडिओ पण मी पारंपरिक केला आणि बऱ्यापैकी भांडी पण मी पारंपरिक वापरते. पण कधी-कधी चॅलेंजेस असतात, लिमिटेशन्स येतात, त्यावेळी मग स्टेनलेस स्टील वापरते. वाह! सो तर मग आपला जो पुढचा सेक्शन आहे, तो मेनली म्हणजे गृहिणी करता असणाऱ्या काही टिप्स म्हणा किंवा काही गोष्टी. तर मग काय असतं, की सकाळच्या नाश्त्याला काही हेल्दी ऑप्शन सांगा ना, गृहिणी करता. कारण पोहे, उपमे तर हे कॉमनली आलं थोडंसं. हं. ते सोडून जे आपल्या चॅनलवर आता अवेलेबल आहेत रेसिपी असं सांगा ना काही? खूप आहेत. खरं तर मी जेव्हा लॉकडाऊन संपला ना, त्यानंतर अशाच कमेंट्स येत होत्या, की आम्हाला काहीतरी बिझनेस आयडियाज द्या. तर त्यावेळी मी एक असा व्हिडिओ केला, की जो मी हळू मी केटरिंग सोडले आणि त्यानंतर मी अ, अ, केटरिंग सोडल्यामुळं एक अंदाज होता, की केटरिंग करताना कसं काय प्रमाण घेतलं पाहिजे. सो मी एक एपिसोड केला, की तुम्हाला जर म्हणजे बऱ्याच अशा महिला होत्या, की ज्यांचा जॉब गेला होता आणि ज्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं फॉर इन्कम. मग मी त्यांना तसा एक एपिसोड केला. त्याच्यात प्रॉफिट इन्कम कसं काढायचं काय सगळं सांगितलं. बिर्याणी होती ती आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग मला आलं, की असेच एपिसोड्स करा. मग कुठेतरी ती सीरीजची आयडिया माझ्या डोक्यात आली आणि त्यावेळी मी बिझनेस आयडियाची सीरीज चालू केली. असे 50 एपिसोड झाले. 400 पेक्षा जास्त महिला किंवा काही अजून पुरुष पण आहेत ज्यांनी बिझनेस सुरू केले. मग त्यानंतर मग आलं, की आता हा तर एक वर्ग झाला, की ज्यांच्यासाठी मी एपिसोड्स केलेत. आता अजून काय करू? किती बिझनेस आयडियाज म्हणजे असे किती पदार्थ दाखवणार आहे? कारण केटरिंगमध्ये सगळंच नाही करू शकत. म्हणलं आता काय करायचं नवीन? हा तर फक्त एक वेगळा वर्ग आहे जो माझ्याकडे माझा ऑडियन्स म्हणून येतो आणि माझे व्हिडिओज बघतो. मग म्हणलं, की अजून एक कुठला वर्ग आहे? तर महिला वर्ग. म्हटलं चला आता आपण
तसा ऑडियन्स बघूयात. कारण आपल्याला जेव्हा आपण वेगवेगळा ऑडियन्स टार्गेट करतो बरोबर, जेव्हा तुम्हाला ग्रो व्हायचं असतं. म्हणलं आता महिला वर्ग आहे, बिझनेस न करणारा, त्यांना काय चॅलेंजेस येतात. इव्हन मी सकाळी उठलं की मला प्रश्न पडायचा की आता नाश्त्याला काय करू? बरोबर. मग त्यावेळी मी नाश्त्याला काय करू याची एक सीरीज चालू केली. एक 15-20 एपिसोड झाले. प्लेलिस्ट आहे, तुम्ही जाऊन बघा. नक्की चेक. उपमा आणि पोह्याशिवाय बरेच पदार्थ आहेत. मग त्यामध्ये तुम्ही कडधान्यांची थालीपीठं करू शकता. वेगवेगळ्या प्रकारे इन्स्टंट डोसे करू शकता, ज्याच्यात सोडासुद्धा घालण्याची गरज नाही. साऊथ इंडियन पदार्थ तर आहेतच. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आप्पे करू शकता. हेल्दी केकसुद्धा करू शकता, जे नाश्त्याला म्हणायला गेलं तर 20 मिनिटात होतात. आणि हे अगदी आत्ता नाही सांगू शकत मी कसे करायचे. बरोबर आहे. बघायचं आहे, सरिताज किचन आहे. चेक करू शकता. प्लेलिस्ट आहे प्रॉपर, त्याचे सगळे एक 1 बाय 1 एपिसोड्स आहेत, नक्की बघा. ओके. तर मुलांना टिफिनमध्ये द्यायचा हा सुद्धा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. याच्यावर पण सीरीज आहे का? येस. याच्यावर पण मला वाटतं ती सीरीज या YouTubeवर नव्हतीच कधी. नव्हती. शाळेचा डब्बा या नावाने आम्ही सीरीज सुरू केली ती. म्हणजे ते एक नाश्त्याचं चॅलेंज झालं. त्यानंतर मी एक च्या जेवणाला काय करायचं ही एक सीरीज केली. मग त्याच्यामध्ये थाळीचे किंवा एकदम साधं मील असतं, जे आपण आई आपल्याला रोज करून द्यायची, वरण, भात, पोळी, भाजी याचे काय कॉम्बिनेशन्स असावेत, हेल्दी कॉम्बिनेशन्स याची सीरीज केली. आणि त्यानंतर मी मगाशी म्हटलं, की जूनमध्ये आता कसं मुलांच्या शाळा चालू होतात. तर मग आम्ही साधारण एक मार्चमध्ये एक सीरीज प्लॅन केली, स्ट्रक्चर केलं तिचं, शाळेचा डब्बा. आणि आजकालच्या मुलांना शाळेच्या डब्यात 2 पदार्थ द्यावे लागतात. उठलं की प्रश्न पडतो, की "अरे आज काय करू?" आणि खरं सांगते प्रत्येक बाईला हा प्रश्न पडतो. आणि त्यामुळं काय होतं, त्यामुळं खरं तर स्वयंपाकाला उशीर होतो. करायला तर पदार्थ तो 10 मिनिटात होणारा असतो. पण करू काय याच्यावर विचार करण्यात अर्धा तास काय जातो. करायचंय? सो म्हणून शाळेच्या डब्याची एक खूप छान सीरीज आहे, ज्याच्यामध्ये पौष्टिक आणि रोज मुलांना देता येतील असे 2 पदार्थ एका एपिसोडमध्ये दाखवलेत. ते बघू शकता. आणि एवढंच काय, तर मला महिलांना सांगायचंय, की सुचत नाही रोज, तर सरळ त्याचं टाईम टेबल बनवायचं. आणि तुम्हाला हे टाईम टेबल बघायचं तर त्याच्यावर पण व्हिडिओ आहे, व्हिडिओ. की रोजच्या जेवणाचं टाईम टेबल कसं असावं. मग त्याच्यात नाश्ता असेल, लंच असेल आणि डिनर असेल. याच्यावर पण व्हिडिओ रिसेंटलीच केलाय मी. आणि असे बरेच वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ आहेत. फक्त रेसिपीज नाही, तर रोजच्या जीवनामध्ये बायकांना किंवा जे स्वयंपाकघरामध्ये असतात, त्यांना काय अडचणी येतात याच्या पण वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज आहेत. त्यामुळे ते तुम्ही बघू शकता. म्हणून मला सांगायचंय, शाळेचा डब्बा जर तुम्हाला मुलांचा प्लॅन करायचा आहे, तर एक महिन्याभराचं प्लॅनिंग आखून ठेवा, फ्रिजवर लावा. म्हणजे मग सकाळी आणि आदल्या दिवशी रात्री बघा, की मला काय करायचंय, आदल्या दिवशी रात्री काही तयारी करता येईल का? आणि त्याप्रमाणे तयारी करा. सकाळी उठलं की विचार करायला वेळ द्यावाच लागत नाही. माहिती असतं काय करायचंय, क्लिअर आहे मला हे करायचंय. लगेच कामाला लागा. सुरुवात छान झाली ना, दिवस पण चांगला जातो. वाह! तर मग कसं होतं, की मुलं म्हणा किंवा आता आम्ही सुद्धा आम्हाला काय टेस्टी खायला जास्त आवडतं हेल्दीपेक्षा. तर मग याचं कॉम्बिनेशन कसं करता येईल? की हेल्दी प्लस टेस्टी असं कसं काय करता येतं? त्याच्याकडे हेल्दी नक्कीच प्लस सांग. टेस्टी ना तुमच्या टेस्ट बड्सवर आहे. तुम्हाला जर लहानपणापासूनच पिझ्झाच खायची सवय आहे, तर डेफिनेटली तुमची जी जीभ आहे, तिच्यावर तीच टेस्ट चांगली डेव्हलप झालेली असते. तुम्हाला त्याच कॅटेगरीजमधले पदार्थ आवडतात. बरोबर. आणि तुम्ही जर हळू हेल्दी फूडकडे जाल ना, खरं सांगते आपला पारंपरिक पदार्थ खूप चविष्ट असतात. खूप चांगले. फक्त कधी-कधी काय होतं, उगाचच आपण एक पदार्थ आहे त्याच्यासाठी एवढेच जिन्नस लागतात. आपण काहीतरी वियर्ड करायला जातो आणि त्यात 10 गोष्टी ॲड करतो. एवढ्यात काय होणार आहे का? पण खरं सांगतेय, जेव्हा तुम्ही पदार्थ जसाच्या तसा करता ना, त्याची पारंपरिकता टिकून, त्याची चव खरंच अप्रतिम असते. तर मला वाटतंय, ज्यांना टेस्टी फूड पण पाहिजे आणि हळू या पदार्थांकडे वळा. आपोआप तुम्हाला ते आवडायला लागतील आणि ते आपोआप हेल्दी होतील. पण हां, मी हे म्हणणार नाही, की रोजच तुम्हाला टेस्टीच खायचंय, आपलं हेल्दीच खायचंय. एखाद्या वेळी एखादा चीट डे नक्कीच ठेवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं जे पाहिजे ते खा. इव्हन मला तर असं वाटतं, की आपल्या मुलांना सुद्धा अगदी रोज नाही, पण महिन्यातून एकदा असा पदार्थ जरूर द्यावा, कारण मुलांना त्याची पण सवय असली पाहिजे. कधी वेळ आलीच, तर जे आहे समोर ते खाण्याची सवय बाहेरच्या असावी. जगात गेल्यावर नको प्रॉब्लेम. बरोबर. म्हणून अगदी सगळं इतकं पौष्टिकच द्या, अजिबात मैदाच नाही, साखरच नाही, असं करण्यापेक्षा कधीतरी मुलांच्या पोटाला त्याची सवय पण असावी म्हणून आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा असे पदार्थ पण द्या. जेणेकरून त्यांच्यावर कधी वेळ आली तर त्यांना कधी त्याचा त्रास व्हायला नको. बरं मग ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे, त्यांच्याकरता काही सीरीज काय विचार आहेत की? झालंय ऑलरेडी. आता मागच्याच महिन्यात डायबिटीज आणि वेट लॉससाठी मी एक सीरीज केली होती. आणि ती सीरीज खरं तर मी मगाशी म्हटलं, की जेव्हा तज्ञ खरं तर याच्यावर खूप चांगलं सांगतात.
पण अगदी माझ्याकडून काही चुकायला नको म्हणून तज्ञांच्या सल्ल्यानेच आम्ही ही सीरीज केली होती. जवळपास आम्ही पूर्ण आठवड्याभराचा प्रश्न सुटावा म्हणून मग आम्ही 7 एपिसोड्स केले होते, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्टला आणि पूर्ण मीलमध्ये तुम्ही काय खाऊ शकाल हे दाखवलं गेलं होतं. ओके. तर मग सध्या फूड इंडस्ट्रीमध्ये कोणते ट्रेंड्स आहेत? काही सांगता येईल थोडंसं? ट्रेंड्स ना खरं तर आजकाल मी म्हणेन, एक तर खूपच अनहेल्दी खायचे ट्रेंड आहेत किंवा मग एकदम हेल्दी खायचे ट्रेंड आहेत. Instagramवर तू जाशील तर तू बघशील की एकतर भरमसाठ चीज असतं, पनीर असतं, परत त्याच्यावर मेयोनीज असतं. तसे पदार्थ तर एकतर खूप दिसतील आणि तसा एक चाहता वर्ग वेगळा आहे. आणि दुसरा चाहता वर्ग असा आहे की आणि हे सगळे आत्ताच आहे हां, जेन-झीज बद्दल बोलतेय मी. एक तसा वर्ग आहे आणि एक वर्ग असा आहे की सगळं हेल्दी. ज्याच्यामध्ये मिलेटचे पदार्थ आहेत, कडधान्य आहेत, खूप तेल नाही किंवा उगाचच मसालेदार बनवलेलं नाही, असा एक ट्रेंड आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता त्याप्रमाणे तुम्ही ते बॅलन्स फॉलो पाहिजे करू दोन्हींचा शकता. पण. सर बॅलन्स पाहिजे दोन्हींचा. बरोबर, हो. बॅलन्स लोकं साधत नाहीयेत. पण आजकाल ट्रेंड म्हणशील ना, तर अ, आता बरेच फूड व्लॉगर्स दाखवतात, की इथं हे मिळतं, तिथं ते मिळतं. इतकं वियर्ड कॉम्बिनेशन असतं ना, बघून वाटतं की अरे पोटावर किती अत्याचार होतोय तो. म्हणजे पहिल्यांदा आतमध्ये एकदा चीज टाकलं, मग परत मेयोनीज टाकलं, मग परत त्याला बंद केलं, मग परत भरपूर असे पदार्थ तुला सर्व्हिस किचनवर कधीच बघायला नाही मिळणार. नाही आणि पाहू पण नाही, पाहिजे इच्छा पण नाहीये. नाही आणि खा, पण त्याला पण एक लिमिट असतं. इतका पण अत्याचार करू नका, की त्या पदार्थाला काही अर्थच उरणार नाही. म्हणजे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. चॉकलेट आणि वडी करून 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही त्यांना एकत्र का करू राहिले? हो. हां, चॉकलेट डोसा आहे, चॉकलेट सँडविच आहे. पण मी तर हे पदार्थ मला करोडो दिले तरी मी ट्राय करणार नाही. आणि म्हणजे मी ट्राय करेन, हां, पण मला ते रुचणार नाही. नाही ऐकूच तर. तर मग स्वयंपाकात वेळ वाचवण्याकरता गृहिणींकरता काय सल्ला द्याल? कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच असतो, की स्वयंपाकघरात वेळ किती जातो हेच कळत नाही. थोडंसं प्लॅनिंग केलं ना, की अगदी सगळं उत्तम करू शकतो आपण. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला वेळ वाचवायचा आहे ना, खरं सांगते जेव्हा तुमच्या अ, आता तुला कुठलाही बिझनेस करायचा असेल किंवा साधं घरातलं काम करायचं असेल, प्लॅनिंगला. तर त्याला प्रॉपर प्लॅनिंग असेल, तर तू हळू स्टेप बाय स्टेप करत जातो. म्हणून म्हणते की म्हणजे गृहिणींना जर वेळ वाचवायचा आहे स्वयंपाकातला, तर आधीच डोक्यामध्ये आयडिया असली पाहिजे की मला उद्या काय करायचंय. म्हणजे सकाळी उठलं की तुम्ही छान माइंडमध्ये तयार असतं की हां, मला हे करायचंय. विचार करायला वेळ जात नाही. हळू स्टेप बाय स्टेप करा आणि आपोआप वेळ वाचतो. आणि अगदीच वाटलं तर सरिताज किचनवर या टॉपिक्सवर पण खूप व्हिडिओज आहेत. स्वयंपाकातला वेळ वाचवण्यासाठी 10 किचन टिप्स ते पण बघू शकता. वाह! तर मग जे फ्युचरमध्ये काय गोल्स आहेत? काय प्लॅन्स आहेत? म्हणजे स्वतःचं रेस्टॉरंट स्टार्ट करायचं आहे का? शो एखादा का असा काही विचार आहे का काय? नाही, अजून तरी असं काही विचार नाहीये. एवढ्यापर्यंत तरी अजून नाही गेलेले मी. पण तसं जर कधी चान्स मिळाला, संधी मिळाली, वाटलंच तर डेफिनेटली करू. बरं. ओके. तुमचे काही लाकडी घाण्याचे पदार्थ सुद्धा आहेत. हे लाकडी घाण्याचे तेल वगैरे. तेल आहेत. मग त्याबद्दल सांगा ना थोडंसं आम्हाला. त्याचं कसं झालं? तर मी मगाशी म्हटलं, की मला पारंपरिक पदार्थ, पारंपरिक आपल्या जे काही म्हणजे संस्कृती आपली याच्यावर खूप कुतूहल होतं. तसंच मला कुठेतरी लाकडी घाण्याच्या तेलाबद्दल वाटायचं पण एक म्हणतो ना, एक मध्ये एक काळ असा होता, की ज्याच्यात लाकडी घाण्याची तेलं कशी आपल्याला जास्त अनहेल्दी करतात, याचं खरं तर जास्त फॅड होतं हां, ते आणि कुठेतरी हळूच रिफाइंडवर सगळे जंप झाले होते. आणि त्यावेळी सगळ्यांना वाटत होतं, की रिफाइंड तेल म्हणजे बेस्ट. ज्याच्यात फॅट्स कमी असतात, ट्रान्स फॅट्स नसतात वगैरे, वगैरे. मग हळू जेव्हा कळायला लागलं, म्हणजे आपण मॅच्युअर होतो तसं आपण खरं तर याच्यावर हळू विचार करतो. आणि मला वाटायचं, की आपलं पारंपरिक जे काही कल्चर आहे आपलं इतकं चांगलं आहे, मग तेलाचंच असं काय आहे? म्हणून मग एक असं वाटायचं, की असं का असू शकतं? तर जेव्हा मी म्हणलं, की मी अंदमानमध्ये होते. कोस्टलमध्ये आम्ही 8-9 वर्ष राहिलो. पुण्यात आल्यानंतर मला लिटरली म्हणजे मी महिन्यातून 2-2दा आजारी व्हायचे. एवढे आजारी, की मला काही समजायचं नाही. त्यातून पण मग हे चॅनल आणि ऑल सगळं. मग याच्यावर काय करायचं म्हणून मला एक छोटासा लाकडी घाण्याचा उपाय एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला. तो मी केला. शिवाय त्यांनी मला रोजच्या वापरात ते तेल वापरायला सांगितलं आणि मी ते वापरायला सुरुवात म्हणजे मी खरं तर पुण्यात खूप शोधलं, मला मिळालंच नाही. एका ठिकाणी घेतलं मी 2-3 महिने वापरलं, पण त्याने फरक नाही पडला. नंतर समजलं की ते ॲक्चुअल कोल्ड प्रेस ऑइल नाहीच आहे. काही लोकं फेक विकतात. मग त्यामुळे मग नंतर मला माझीच एक मैत्रीण होती, तिचा घाणा होता
हळू-हळू समजलं आमच्या सोसायटीत कोणीतरी हे करतं आणि मग मला तिथून मिळायला लागलं. मला बऱ्यापैकी फरक पडला त्याने आणि मग त्यानंतर मग मला एक मी व्हिडिओ केला होता त्याच्यावर, की असं-असं लाकडी घाण्याचं तेल का वापरलं पाहिजे वगैरे, वगैरे. बेनिफिट्स वगैरे थोडेसे मी त्याच्यावरचे जाणून घेतले आणि मी व्हिडिओ केला. तर मला कमेंट्स आल्या, की आमच्याकडे हे मिळत नाही. सो मी विचार केला, की अरे असं आहे तर मग काय करू शकतो आपण? आणि त्यामुळं मग लाकडी घाण्याचं तेल लोकांपर्यंत पोहोचवायचा डिसिजन घेतला गेला. मी थोडासा अभ्यास केला याच्यावर, की कसं असतं, काय असतं, काय-काय प्रोसेस असते, कुठले ते बियाणं वापरले पाहिजे त्याच्यासाठी तेलबिया वेगळ्या असतात. याच्यावर विचार केला आणि मग हळू मी याच्यामध्ये उतरले. इथं मात्र माझा नवरा मला म्हणत होता, की "तुला प्रॉडक्ट लॉन्च करायचं तर मसाला-बिसाला कर ना." मी म्हणलं, "ते मसाला-बिसाला नको, ते सगळेच करतात." पण कारण त्याचं म्हणणं एक होतं, की हे लिक्विड आहे. आपण ऑनलाईन देणार आहे हे. त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस येतील, तर कसं काय आपण टॅकल करणार? आपल्याला काही याचा अनुभव पण नाहीये. बिझनेसचा तर अनुभव नव्हताच, त्यातल्या त्यात असा तर अजिबातच नव्हता. "तू प्रॉडक्ट बदल." मी म्हणलं, "मला प्रॉडक्ट बदलायचं नाहीये. मला बिझनेस चालू करायचं म्हणून हे करत नाहीये. माझ्याकडे काहीतरी आहे म्हणून मी हे चालू करतेय." आणि म्हणून आम्ही लाकडी घाण्याची तेलं लॉन्च केला आमचा प्रॉडक्ट एक पहिलाच आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा. लोक पण खुश झाले कारण बेनिफिट्स माहिती नव्हते आणि एक अवेअरनेस पण आता आलेली आहे लोकांमध्ये सगळ्यांमध्येच, की काय चांगलं आणि काय वाईट. आणि मग आता तर खूप छान रिस्पॉन्स पण मिळतो या गोष्टीला आणि मला आवडतं, की मला जे खरं तर करायचंय तेच मी करतेय. फक्त हे सोपं आहे ते अवघड आहे म्हणून नाही करत. तर आपल्याला जे पोहोचवायचं ते मी पोहोचवते. बरं मग जे आपलं रेग्युलर असतं रिफाईंड वगैरे आणि घाण्याचं तेल, त्याच्यामध्ये प्रमाणाने फरक असतो का यूज करण्यामध्ये? हो. कसा? खरं तर जी आपली घाण्याची तेलं असतात ना, त्यांचं प्रोडक्शन खरं तर कमी निघतं. रिफाईंड तेलामध्ये तर मी जास्त बोलणार नाही त्याच्याबद्दल. पण तिथं खूप हीट दिली जाते. कधी-कधी तर भेसळ पण असते. कधी-कधी नाही मॅक्सिमम टाईम आणि त्यामुळं मग खूप जास्त हे बघ आपण म्हणतो, की तळलेलं तेल वापरायचं. म्हणजे एखाद्या पदार्थ आपण तेलात तळला, तर ते तेल मग आपण वापरू नये म्हणतो कारण त्याचे ट्रान्स फॅट्स तयार होतात. मग जे रिफाईंड तेल असतं ते ऑलरेडी खूप मोठ्या तापमानावर गरम केलं जातं. मग ते कसं काय आपण वापरू शकतो? हा प्रश्न मला आधी पण पडायचा बरं का, पण असं वाटायचं की नाही काहीतरी वेगळं असेल त्याचं. म्हणून मग जे रिफाईंड तेल असतं त्याच्या ट्रान्स फॅट्स तर असतातच. शिवाय ते खूप पातळ असतं. ॲज कंपेअर टू लाकडी घाण्याचं तेल किंवा वूड प्रेस्ड ऑइल्स. मग जेव्हा आपण रिफाईंड तेल वापरतो ते बऱ्यापैकी स्वस्त असतं लाकडी घाण्याच्या तेलात. पण जर तुम्हाला ते 4 चमचे वापरावं लागतंय, तर लाकडी घाण्याचं तेल तुम्हाला 2.5 चमचेच वापरावं लागतं. कारण ते असताना थोडंसं घट्ट असतं. त्यामुळं ते कमी जरी वापरलं, तरी पण गरम झाल्यानंतर ते थोडंसं स्प्रेड होतं. त्यामुळं जरी ते महाग असलं, तरी ते तितकेच दिवस पुरतं जितकं रिफाईंड पुरतं. शिवाय त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत. सो याचा पण विचार करायला पाहिजे. वाह! सो तर मग तुम्हाला आत्ता रेडिओ सिटीचा व्हायरलिटी अवॉर्ड भेटला. हां. त्याबद्दल सांगा ना थोडंसं कसं झालं ते? खरं तर ते खूपच सडनली मला कॉल आला, की आम्ही तुम्हाला नॉमिनेट केलंय आणि छान वाटलं. कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मकडून तुम्हाला जर अवॉर्ड मिळतं, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. अ, आणि कसं असतं जेव्हा आपण अ, एखादं काम करत असतो, पैसा मिळतोय ती एक वेगळी गोष्ट आहे आणि तुम्हाला कौतुकाची थाप मिळते ही एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला पैसा मिळतो, ओके तुम्ही काम करत जाता, करत जाता. पण एक अप्रिशिएशन मिळतं ना, त्यावेळी तुमचा तो मॉरल अप होतो ना, त्यामुळे तुम्ही अजून वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. त्यामुळे याची खरंच गरज असते कधीतरी तुम्हाला कोणीतरी अप्रिशिएट करतंय आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मकडून अप्रिशिएशन मिळणं म्हणजे डेफिनेटली मोठी गोष्ट आहे. वाह! सो मग खूप मोटिव्हेशन मिळतं आणि मग अजून काम करायला ऊर्जा मिळते. बरोबर आहे. तर मग आपला आजचा शेवटचा प्रश्न, की गृहिणींना एक सल्ला काय द्याल? सो तुम्हाला असं वाटतं, की प्रत्येक गृहिणींनी पाळलं पाहिजे, केलं पाहिजे? गृहिणींना सल्ला देण्यासाठी तर म्हणजे माझ्या चॅनलवर खूप अशा गोष्टी पण आहेत, की बोलता-बोलता मी सांगते, "असं करा, तसं करा. माझा हा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला असा एक्सपिरियन्स आलाय का? तर तुम्ही असं करू शकता. मी हे केलं होतं." अ, तर मला अजून एक सांगायचंय, की अ, आजकालच्या गृहिणी आहेत, त्यांना खूप काही करायचंय. मनामध्ये खूप असतं, मला हे करायचंय, ते करायचंय. पण त्याचा आउटपुटच येत नाही कुठे. तर प्रॉपर प्लॅनिंग करा, करायचं असेल तर. खरंच तुम्ही त्याच्यामध्ये स्किल्ड आहात का हे बघा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. आणि आपोआप तुम्ही कारण मला माहिती आहे, की अ, भारतीय गृहिणी किंवा कुठली पण स्त्री खूप चांगली उत्तम टाईम मॅनेजमेंट करू शकते.
इव्हन पुरुषांपेक्षा जास्त एक गृहिणी खूप चांगलं उत्तमरित्या टाइम मॅनेजमेंट करते. घरात बघ ना, बारक्यासारख्या गोष्टी असतात, पण त्या संपल्या की बरोबर कळतं, उद्या मला हे नाहीये, मला आज ते आणायचंय. सो हे खूप चांगलं मॅनेजमेंट करण्याचं स्किल आपल्यामध्ये असतं. त्या स्किलचा वापर करता आला पाहिजे. माहिती आहे घरामध्ये आपल्याला पर्सनली पण कामं करायची असतात, मुलांना बघायचं असतं. पण अजून जग इतकं तिथंच आहे काही ठिकाणी, की घरातलं सगळं बायकांना करून मग बाहेर पडावं लागतं. त्यामुळे कुठेतरी टाईम मॅनेज करणं थोडं अवघड होतं, पण तुम्ही जर प्रॉपर एक प्लॅन केला तर करू शकाल. बऱ्याच जणींना वाटतं की घरातलं करून कसं करू? तर लिहून काढा सरळ प्लॅन तुमचा आणि हळू एक-एक स्टेप चढत चला. मला वाटतंय फक्त गृहिणींनाच नाही, मी स्वतः काय करते की एकदमच मोठं गोल ठेवत नाही किंवा मनात असतं कुठेतरी की मला हे टार्गेट करायचंय, पण त्यासाठी छोटे-छोटे गोल्स म्हणजे एक शॉर्ट टर्म गोल्स असतात ना, ते मी कंप्लीट करते की हां, आता इथं पोहोचले, आता इथं जायचंय, मग इथं जायचंय. तसं प्लॅनिंग करा. हे झालं कामाच्या बाबतीत आणि याच्यामध्ये कन्सिस्टंट राहा. कोणी काय बोलतंय तर बोलू नका. 4 लोकं बोलतात. आपण पुढे जायचं. दुसरं म्हणजे हे सगळं करत असताना किंवा आता ऑलरेडी काही बायका अ, काम करत असतील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये. मग ते कुणी कुठल्याही पद्धतीचं काम करत असेल, त्याला कधीच कमी लेखू नका स्वतःला, की मी हेच करतीये, मला हे पण करायला हवं होतं. जे आहे त्याच्यामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता सध्या जी सिच्युएशन आहे, की किती सेफ आहे महिला. हे सगळं करत असताना अलर्ट राहा. माहिती आहे म्हणजे कुठेतरी आपल्याला प्रॅक्टिकली विचार पण करता आला पाहिजे, की तसं बघायला गेलं ना, तर मेंटली पुरुषापेक्षा जास्त स्टेबल कोण असतं, तर स्त्री जास्त स्टेबल असते. त्यामुळे ती कुठल्याही सिच्युएशनला टॅकल करू शकते. पण फिजिकली म्हणायला गेलं ना, तर निसर्गाने आपल्याला पुरुषापेक्षा फिजिकली कमी स्ट्राँग बनवलंय. हे खरं तर ॲक्सेप्ट केलं पाहिजे. पण आपल्याला मेंटली खूप स्ट्राँग केलंय. त्यामुळं जरी आपण हे ॲक्सेप्ट करा आणि जेव्हा सिच्युएशन येते ना, त्यावेळी अलर्ट राहा. अलर्ट राहा आणि जरी सिच्युएशन आली तरी त्याला कसं टॅकल करू शकता, यासाठी आधीच मनाची तयारी ठेवा. कारण आजकाल अशा घटना खूप वाढतायत जिथं महिला सेफ नाहीये. त्यामुळं मी स्वतः पण कुठे जायचं असेल तर विचार करते, की हां, म्हणजे एक डोक्यात असतं, की हां, मला माझ्या सेफ्टीचा कसा विचार करायचा आहे. काही सिच्युएशन आलीच तर मला कसं करायचंय. कारण मी तरी बऱ्यापैकी सेफ जागी फिरेन, पण काही महिलांची कामं अशी असतात, की ज्यांना खूप वेगवेगळ्या जागी फिरावं लागतं, काम करावं लागतं. तर अशा जागी अलर्ट राहा. कुठलीही सिच्युएशन येऊ शकते आणि बस एवढंच सांगायचंय मला. वाह! थँक यू सो मच. आज खूप मजा आली. आणि थँक यू सो मच, थँक यू सो मच सर. तुम्ही आम्हाला एवढा टाईम दिला तुमचा. त्यांनी आमच्याकडे एक छोटीशी आठवण मिळेल तुमच्याकरता. थँक यू. प्लीज. थँक यू. थँक यू सो मच. वॉव! थँक यू व्हेरी मच. तर मला पण इथं बोलावलं त्यासाठी तुझे खूप खूप मनापासून थँक यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि भेटूया एक नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्टसोबत. तोपर्यंत सी या, हॅव गुड अँड बाय.